शेतकरी बंधूंनो नमस्कार. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आपल्या कृषी तज्ञ शेती सल्लागार चॅनलला नवीन असाल ना, तर चॅनल सबस्क्राईब करा. नवीन माहिती, नवीन रिझल्ट, नवीन प्रोडक्ट, काय सगळ्या गोष्टी असतील त्या शेती संदर्भात आपण टाकत असतो. योग्य सल्ला हीच आमची पहिल्यापासून खरी ओळख आहे. ज्या शेतकऱ्यांना टोमॅटो प्लॉट रजिस्टर करायचे असेल त्यांनी ऑफिसला संपर्क करा. ज्या शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं असेल कृषी तज्ञ एस बायोटेकचं मटेरियल कुठे अवेलेबल आहे, तर त्यासाठी त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघा किंवा ऑफिसला संपर्क करा. पूर्ण जिथं जिथं अवेलेबल तिथं तिथं तुम्हाला कळवलं जाईल मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं आपण, तर आता मी आहे दुगाव या ठिकाणी, चांदवड तालुक्यातील दुगाव माझं मूळ गाव, जन्मगाव. या गावामधून आज व्हिडिओ घेत असताना लई लांब नाही गेलो मित्रांनो, घरच्याच ठिकाणी आलो. सर्वात महत्वाचं, भाऊबंदकीतच आलो, बरोबर आहे की नाही? रिझल्ट आमच्या घरापासून सुरुवात होती पहिल्यांदा, आणि मग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. जर बघितलं आपण तर भरपूर शेतकऱ्यांची वाह चालली होती. म्हटलं ठीक आहे, बघू आपल्या पण शेतामध्ये, आपल्या पण भाऊबंदकीत काय रिझल्ट आहे आता जाणून घेऊ. मित्रांनो, मी आलेलो आहे आता गौरवकडे आलेलो आहे. गौरव, सर्वात महत्वाचं तुझं नाव सांग पूर्ण. माझं नाव गौरव दानाजी सोनवणे, राहणार दुगाव. मोबाईल नंबर द्या वाटतो का? कॉल येतील नाही ना? नाही. सर्वात महत्वाचं मित्रांनो, आता जे काही आहे ते प्लॉट बघायचं असेल तर आमचं उसवाड रोडलाच प्लॉट आहे, बरोबर आहे? हो. बसून घे, काय अडचण नाही. उसवाड रोडलाच प्लॉट आहे मित्रांनो. आता दुसरी गोष्ट अशी आहे का, कांद्याच्या मानीपाती बघा तुम्ही, किती दिवसात झाला कांदा? 2 महिने झालेला आहे. 2 महिन्यात झाला. हो. आता जर बघितलं मित्रांनो, 2 महिन्यामध्ये कांद्याच्या मानीपाती कशा बनल्या? एकदम जबरदस्त झालेला आहे. बरोबर आहे. एकदम पूर्ण. हो. शेजारी प्लॉट आहे आपले, हो. बरोबर आहे? शेजारचा प्लॉट आणि आपल्या प्लॉट मध्ये काय बदल? बहुत डिफरन्स, एकदम खूप 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 जमीन आसमानचा फरक जमीन पडला. आसमानचा फरक आहे direct. फवारणी किती केल्या बा? आता फवारण्या- एवढा सुंदर कांदा आहे, बरोबर आहे? हम्म. मानीले जबर झाल्या, हो. मुळे बिले डेव्हलप झालेल्या आहे, बरोबर आहे? 2 महिन्यात मग किती फवारण्या झाल्या? 2. फक्त. पहिली फवारणी कोणती घेतली? नवरत्न गोल्ड. बरोबर आहे. नवरत्न गोल्ड प्रति 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली. रॉकेट वापरलं त्याने 500 मिली, आणि साप वापरलं 250 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी, बरोबर आहे? हो. त्यानंतर खालून पाट पाण्याद्वारे काय दिलं? युमिक दिलं ना, म्हणजे कृषी गोल्ड वापरलं कृषी आपलं. गोल्ड. कृषी गोल्ड वापरल्यानंतर कांद्याने किती दिवसात मान्या टावकारल्या? 2 दिवसात. 2च दिवसात 2 ना? दिवसात वन टाइम रिझल्ट लगेच भेटला. एकदम काळोखी आली प्लॉटला, एकदम पूर्ण. पात्र, आता एकदम इथे जबरदस्त शेजारी आहे. जरी आता कॅमेरा पुढे घेऊन कांद्याची क्वालिटी दाखवा, तुम्ही कांद्याची क्वालिटी दाखवा, आम्ही तोपर्यंत चर्चा करतो. हो. जे काही आता शेजारी समजा आपलं ऋषीनी पण वापरलं, बरोबर आहे? हो. पूर्ण ऋषी आहे, सचिन आहे, भरपूर जणांनी आपलं इथं मटेरियल वापरलेलं आहे आणि वापरता, कंटिन्यू वापरता, कंटिन्यू बरोबर आहे? वापरतो. आता जर बघितलं तर त्या कांद्यामध्ये काय डेव्हलपमेंट, काय एकदम जबरदस्त, म्हणजे इतकी मुळी झाली आणि एकदम काळोखी आली आणि रफ झाली पात. रब झाली पात, हो. बरोबर आहे? हो. जर पाहिलं तर ही उपलाटाची वावर आहे, हो. एकदम शेजारी बांधारा आहे, बुज- खाली हो. पूर्ण बांधारा, इडून तिडून पाणी. बांधारा लागलाय, बरोबर आहे? या बांधाऱ्याच्या हिशोबाने जर बघितलं तर पूर्ण वावर उपळून जायला राहते. पूर्ण पूर्ण अशा कंडिशन मध्ये या उपलाटामध्ये कांद्याची अशी परिस्थिती, म्हणजे अतिशय सुंदर परिस्थिती, सुंदर, एकदम कुठंच शेंडा वाकडा नाही. काहीच नाही, विषय आता नाही. दुसरी फवारणी कोणती घेतली का नाही अजून? नाही घेतली. फक्त म्हणजे 2 ऍप्लिकेशन झाले, म्हणजे खालून एक कृषी ऍप्लिकेशन गोल्ड झालेलं आहे आणि नवरत्न गोल्ड झाले. 2 आता मित्रांनो, पुढच्या फवारण्या काय घ्यायच्या? कॅमेरा इकडे घ्या. आता महत्वाचं आहे, चेहरा पण दिसला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मी काय बोललोय ते कळालं पाहिजे. इकडे आता बघा तुम्ही, एक पाडगा आहे तिथं कृषी गोल्ड सोडलं ना फक्त. हो, ये सोडले 4-5 वाफेनला सोडलेलं आहे. एवढ्याला सोडलं ना फक्त. जागेवर टप्पा पडलेला आहे डायरेक्ट. म्हणजे तिकडं मित्रांनो, तिकडं सोडलंय आणि इकडे बघा 4 वाफेला सोडलं नाही. काय फरक आहे बघा, जागेवर रिझल्ट आहे, फरक पडला ना? त्या पाथी बांधल्या आणि इकडे कांद्याला अजून डेव्हलपमेंट नाही, जागेवर म्हणजे रिझल्ट आहे बघा सारखे. आता मित्रांनो, कॅमेरा इकडे घ्या. इथं साधारण पूर्णपणे बंधारा आहे. आज गेलं 2-3 महिन्यापासून पाणी तुंबलंय, बरोबर आहे? हो. पाणी साचलंय, सारखं उपलट होतं. मकाचं पीक झालं, मका पिकानंतर कांदे लावले ना? हो. मकाचं पीक काढलं आणि त्याच्यानंतर कांदे लावले. हो. तर आता कांद्याची जी डेव्हलपमेंट आहे बघी, तिथं 2 महिन्याच्या हिशोबाने कांदा बघा तुम्ही, ही डेव्हलपमेंट आहे, मुळीची रूट डेव्हलपमेंट बघा, अतिशय सुंदर झाली. उपलाटाच्या वावरात कांदा लवकर होत नाही. लय जीव घेतो उठायला, काही जीव नाही घेतला, एकदम तुफान आहे. एका फवारणीमध्ये आणि एका पाण्याद्वारे असा रिझल्ट देतोय आम्ही. त्यासाठी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघा तुम्ही, का आपले उत्पादनं कुठं कुठं अवेलेबल आहे, समजा आपलं जे काही मटेरियल आहे आज ते कुठं कुठं अवेलेबल आहे, आपण ते खालच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, ते टाकलेलं असताना तुम्हाला जर आता प्लॉट संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल, प्लॉट म्हणजे मार्गदर्शन तर करतोच आहे मी, कोणत्या ठिकाणी काय वापरलं पाहिजे, तुमचं जमिनीची फॉस्फरस लेवल किती वाढली पाहिजे, फॉस्फरस कमी झालाय का वाढलाय, कसं ओळखायचं, त्यानंतर याला फॉस्फरस परत पहिल्यासारखा कसा करायचा, जमीन भुसभुशीत कशी करायची, आणि त्यानंतर आपल्याला प्लॉट कसा उठवायचा, या संदर्भात आपण चर्चा करू. पण त्याआधी अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करा. प्रत्यक्ष पूर्ण गायडन्स दिलं जातं मित्रांनो, पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाईल तुमच्या प्लॉटला. पूर्ण मार्गदर्शन करता असताना पूर्ण जे काही प्रॉडक्ट आहे ते देखील अवेलेबल करून दिले जातील. त्यानंतर जर बघितलं तर शेतकऱ्याच्या हितार्थ मी काम करतोय, गेले 5-6 वर्ष झाले पूर्ण काम करत असताना बांधापर्यंत पोहोचून बांधावरचा रिझल्ट आम्ही आज दाखवतोय. 3 वर्षापासून प्रोडक्ट वापरतो, बरोबर आहे? रिझल्ट प्रत्येक वर्षी देतो एकदम चालू आहे. एकदम आणि
जी काही ग्रोथ आहे ती पण 100% एकदम होईल. 100% होते. बरोबर आहे, उत्पन्न वाढतंय उत्पन्न 100%. वाढलंय. हो, दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, खर्च कमी झाला. खरंय खोटं आहे? झालाय खर्च कमी झालेला. आतापर्यंत 2 महिन्यामध्ये किती फवारण्या काढल्या असत्या? 2च फवारणी. नाही, दुसरे असते तर 4-5 4 तर झालेच असते. 4 म्हणजे झालेच या असते. 2 झालेले आहे. 2 म्हणजे एक हम्म. कृषी गोल्डची केली आणि दुसरी हा. म्हणजे कृषी गोल्ड फवारणीतूनच दिलाय का? नाही, पाटपाण्याद्वारे फ्लडने दिले दिलंय. आणि वरून एक म्हणजे 2च हा, ऍप्लिकेशन झाले. 2च झाले. अशा पद्धतीने मित्रांनो, आता सर्वात महत्वाचं उपलाटाचा वावर आहे, कांदा उठत नाही. तुम्हाला शेजारी फोटो दाखवतो मी. आणि जमीन आसमानचा फरक सिन्नर मधला आहे मित्रांनो हा. शेतकऱ्यांचं नाव मी आता विसरलो, निपाणी निफाडचे दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तिथं बघा तुम्ही, प्लॉट पूर्णपणे डॅमेज परिस्थितीला होता. आपले जे काही जगदीश शेटे याचे दुकानचं नाव आहे तिथं, सर्वात महत्वाचं आपलं जगदीश शेटचं दुकानचं नाव आहे तिथलं, चालू द्या. सिन्नरचं जे काही आपलं कोर्टाला, आपलं जे काही निफाड रोड, सिन्नर निफाड रोडला जे काही कोर्टाजवळ जगदीश शेटचं दुकान आहे, श्रीकृष्ण ॲग्रो एजन्सी, तिथून बारागाव पिंपरीला मटेरियल जातं मित्रांनो. त्यानंतर आपलं कानिपनाथ ॲग्रो बारागाव पिंपरी, त्यानंतर याचं नायगाव जोगलीचं, जोगल टेंबी नायगाव जोगलीचं पण काउंटर आहे, तिथं पण मटेरियल जातं मित्रांनो सुकारताला. त्यानंतर रेणुका कृषीला पण मटेरियल जातं चिंचोले फाट्याला. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ते मेन डिस्ट्रीब्युटर आहे आपले, आणि त्यांनी एक शेतकऱ्याला प्लॉट, मेलेला प्लॉटला दिलेला आहे, बघू शकता तुम्ही साईडच्या फोटोमध्ये. तर कंडिशन अशी की प्लॉट पूर्ण संपलेला होता तिथं, बरोबर पूर्ण डॅमेज होता. तिथं त्यांनी कृषी गोल्ड दिला पहिल्यांदा, त्यानंतर नवरत्न गोल्ड दिला, कृषी सिलिका दिला आणि कृषी स्पेशल दिला, आणि त्याच्यामध्ये बड मास्टर दिला. असे 3 फवारण्या मागं पुढे काढले आणि मास्टर किंग दिला. त्या कांद्याची परिस्थिती 8 ते 15 दिवसामध्ये डोळ्याला विश्वास बसणार नाही अशी आहे. ते शेतकरी जर व्हिडिओ बघत असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवतील, बदल झाला की नाही झाला आणि चमत्काराला नमस्कार भेटला की नाही भेटला. मित्रांनो, आता आपण आपल्या मार्गदर्शनाकडे येऊ. आपला जमिनीचा फॉस्फरस लेवल वाढली, प्लॉट उठत नाही, अशा कंडिशनला काय करायचंय? सर्वात महत्त्वाचं, जिथे तुमचं खरंच फॉस्फरस लेवलला तुम्हाला 1840 देऊन जर रिझल्ट भेटत नसेल तर तिथं तुम्ही ड्रीप ॲप्लिकेशनने किंवा पाट पाण्याद्वारे फॉस्फरिक ॲसिड एकरी 2 किलो सोडून घ्या. 2 ते 3 किलो प्लॉटला सोडा, आणि त्यासोबत तुम्हाला प्लॉटला द्यायचंय 1261 मित्रांनो. आणि ड्रीप ॲप्लिकेशनने मिक्स करत असताना पहिले फॉस्फरिक ॲसिड देऊन घ्यायचंय, आणि दुसऱ्या पाण्याला देत असताना आपल्याला खादीमध्ये द्यायचंय कृषी गोल्ड 98% 1 किलो, 1846 वापरायचं आपल्याला एकरी 2 बॅगा. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 20-20-013 किंवा 24-24 ही जी काही खाद आहे आपल्याला ती द्यायची एकरी 2 बॅग मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला बेसल डोस भरायचा आहे. थांबलेला महिन्याचा कांदा तुम्हाला 8 दिवसामध्ये, पुढचे 4-5 दिवसात आणि 8 दिवसात 100% बनलेला दिसेल, म्हणजे दिसेल. मानी पाथी काळुकी एकदम 100% होतील. त्या कालावधीमध्ये पहिल्या 2-3 दिवसात रान सुकल्यानंतर आपल्याला प्लॉटला पहिली फवारणी काय घ्यायची? नवरत्न गोल्ड घ्यायचे 500 मिली. त्याच्यामध्ये तुम्हाला साप पावडर वापरायची 250 ग्राम, रॉकेट वापरा किंवा रोगर वापरा किंवा कोणतंही कीटकनाशक टाका तुम्ही, प्रोपॅनॉफॉस सायपर त्यामध्ये मित्रांनो, ते वापरायचंय तुम्हाला प्रति 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली. ही पहिली फवारणी घेतली. दुसरी फवारणी काय घ्यायची? बडमास्टर 500 मिली, 15 दिवसाचा गॅप द्या. बडमास्टर 500 मिली, कृषी सिलिका 500 ग्राम, त्यामध्ये तुम्हाला वापरायचे प्रोपेक सुपर 400 मिली, आणि एंट्रागोल वापरायचे 300 ग्राम, फॉलिक्युलर वापरायचे 150 ml प्रति 200 लिटर पाण्यासाठी. एंट्राकॉल 500 ग्राम वापरलं तरी चालेल. त्याऐवजी तुम्ही कस्टोडिया जर वापरलं तर अतिशय सुंदर रिझल्ट भेटतील तुम्हाला. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, आता येऊ तिसऱ्या फवारणीकडं. तिसरी फवारणी खूप महत्त्वाची राहणार आहे. त्यामध्ये मास्टर किंग वापरायचे 150 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी. कृषी स्पेशल वापरायचे त्यामध्ये 500 ml प्रति 200 लिटर पाण्यासाठी. कृषी सिलिका वापरायचे त्यामध्ये तुम्हाला प्रति 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्राम. आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मेरियान वापरायचे 80 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी. आणि अबामिक वापरायचे तुम्हाला प्रति 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली. मित्रांनो, ही फवारणी तुम्हाला तिसरी फवारणी काढायची आहे. आणि चौथी फवारणी घेत असताना चौथी फवारणी तुम्हाला घ्यायची मित्रांनो, कृषी ग्रीन गोल्ड वापरायचे 500 मिली. आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला टाकायचे स्कोर S 100 मिली सिनर्जी केमिकलचं. आणि त्यामध्ये मित्रांनो बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आपल्याला स्कोरचा. आणि त्यासोबत कॉम्बिनेशनला द्यायचं M45 300 ते 400 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी. आणि त्यामध्ये आपल्याला कीटकनाशक वापरायचे, पोलिट्रिन वापरायचे प्रति 200 लिटर पाण्यासाठी 400 ते 500 मिली. त्यामध्ये ॲसिपेट टाकायचंय 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी. आता जर बघितलं आपण 200 ग्रॅम ॲसिपेट वापरलं तरी चालेल, कारण काळ्या मावाचा अटॅक त्यापर्यंत वाढून जायला राहतो. कॉम्बिनेशन बुरशीनाशक कीटकनाशक घ्यायचे जेणेकरून प्लॉटला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही. 4 फवारण्यांमध्ये आपला कांदा प्लॉटच्या बाहेर येईल मित्रांनो. शेवटची फवारणी काय घ्यायची? कांदा फुगवणीसाठी काय वापरायचंय? तर सर्वात महत्त्वाचं, कांदा फुगवणीसाठी आपल्याला वापरायचंय कृषी राजा 500 मिली. त्यानंतर कृषी राजासोबत वापरायचंय बोरान वापरायचं आपल्याला
लिब्रा वापरायचं, लिब्रा वापरायचं आपल्याला साधारण तुम्हाला प्रति 200 लिटर पाण्यासाठी वापरायचे. बोरॉन वापरायचे 500 ग्राम आणि त्यामध्ये पोटॅशियम शोनाइट वापरायचे 2 किलो किंवा 05234 वापरायचे 2 किलो किंवा 1 किलो प्रति 200 लिटर पाण्यासाठी. ही शेवटची फवारणी काढा आणि कांद्याचा विषय संपवा. प्लॉटच्या बाहेर कांदा एकरी क्वालिटी सोबत ॲव्हरेजला मित्रांनो 100% रेग्युलर ॲव्हरेजपेक्षा साधारण 1 ट्रॉली जरी वाढवा बसेल, खात्री हो 100% गॅरंटी 100%. देतो. वाढवा बसेल म्हणजे बसेल. अशा पद्धतीने नियोजन करा. काय तुम्हाला माझं शेड्यूल घ्यायची गरज नाही, पूर्ण शेड्यूल सांगितलंय. प्रॉडक्ट बोलून घ्या, खात्रीशीर गॅरंटीशीर पूर्णपणे शेड्यूल वापरा मित्रांनो. किट वापरलं तर अतिशय सुंदरच आहे. एकदम लांबच्या ऍव्हरेज भेटेल. पूर्ण average. किट जर वापरला तर पूर्ण एकदम ॲव्हरेज जे पाहिजे मनाजोगं ते पूर्ण होईल. 100% मनासारखं. 100%. कांद्याकडे समजा फवारणी मारून गेलं तर काय फक्त बदल पाहायला यावं लागतं ना, हो म्हणजे साईड इफेक्ट काहीच भेटत नाही नाही. नाही काहीच नाही. आणि मित्रांनो या प्रत्येक फवारणीमध्ये प्रति 20-30 मिली गोल वापरत चला किंवा 50 मिली पर्यंत. कांद्यात परत तण दिसणार नाही कोणतंच तण दिसणार नाही. प्रत्येक फवारणीत वापरा, मी गॅरंटी देतो. त्याच्यावर झटका बसत नाही कांद्याला. अशा पद्धतीने नियोजन आहे मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना आपल्या कांद्या नियोजन घ्यायचं असेल, उन्हाळा कांदा असेल, रांगडा कांदा असेल, लाल कांदा असेल, कोणत्याही कांद्याचं नियोजन घ्या. ऑफिसला संपर्क करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दुकानदारांचे नंबर दिले. प्रत्येक दुकानावर जा. आपल्या तिथं सिन्नरमध्ये अवेलेबल आहे, उमराण्याला अवेलेबल आहे. त्यानंतर जर बघितलं आपण वडनेरमध्ये अवेलेबल आहे, शिरवाड्या फाट्याला अवेलेबल आहे. शिरवाड्या फाट्याला पंडित ॲग्रोला आहे. वडनेरमध्ये गोदावरी कृषी सेवा केंद्र, कृषी तज्ञ शेती सल्लागार शाखा नंबर 3 ला अवेलेबल आहे. दुगावला अवेलेबल आहे, दुगावला शाखा नंबर 2 आहे. त्यानंतर बघितलं भरवीरला अवेलेबल आहे, जाधव ॲग्रो एजन्सीला. त्यानंतर जर बघितलं लासलगाव पाटील ॲग्रो एजन्सी, पाटोद्याला घोटेकर ॲग्रो एजन्सी. नगरसूलला जर आपलं येवल्याला जर बघितलं आपण तर सई ॲग्रोला अवेलेबल आहे, अंदरसूल रोड खाऊगल्ली जवळ. त्यानंतर जर बघितलं तर नगरसूलमध्ये सायली ॲग्रो एजन्सीला अवेलेबल आहे. नांदगावमध्ये बघितलं तर रेणुका कृषी सेवाला अवेलेबल आहे. त्यानंतर कन्नडमध्ये निपाणीला जर बघितलं तर साई कृषी अवेलेबल आहे. त्यानंतर जर बघितलं इकडे कानमंडळे चांदोडमध्ये जर बघितलं तर श्रीकृष्ण ॲग्रो एजन्सीला अवेलेबल आहे. बारागाव पिंपरीमध्ये कनिपनाथ कृषी सेवाला आहे. चिंचोले फाट्याला जर बघितलं आपण तर तिथं रेणुका कृषीला अवेलेबल आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तुमचं नायगाव जोगली तिकडं सिन्नर संगमनेर भागामध्ये जर बघितलं तर साई कृषी भांडार आय थिंक माहिती नायगाव जोगलीचा नंबर टाकतो मी खाली कमेंट बॉक्समध्ये, बघा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नायगाव जोगलीचा नंबर टाकलाय, तिथं अवेलेबल कमेंट मध्ये. त्यानंतर जर बघितलं तर पाटील ॲग्रो एजन्सी लासलगावला आहे, पाटोद्याला घोटीकर ॲग्रो अवेलेबल आहे. त्यानंतर अजून भरपूर ठिकाणी अवेलेबल मित्रांनो. पांडुरंग ॲग्रो एजन्सी उमराण्याला अवेलेबल आहे. अजून भरपूर ठिकाणी आपण अवेलेबल करून देतोय. कुणाचं नाव सुटलं असेल तर मी माफी मागतो. आणि भरपूर म्हणजे साक्रीमध्ये धुळ्यामध्ये जर बघितलं तर नागझिरीला अवेलेबल आहे. तिथं पण मित्रांनो सुका करता कृषी सेवा केंद्राला अवेलेबल आहे. असे भरपूर शेतकरी सेवा केंद्राला आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. अजून आपलं काम वाढतंय. ज्या कृषी दुकानदारांना आपलं काम घ्यायचंय 100% मित्रांनो रिपोर्ट ना 100% रिपोर्ट देऊ. खात्री गॅरंटी विश्वास आमच्यावर ठेवा. टोमॅटो प्लॉट असो, मिरची प्लॉट असो, कशाचाही प्लॉट असो, मार्गदर्शन फक्त कृषी तज्ञ शेती सल्लागारचं. योग्य नियोजन, योग्य सल्ला. व्हिडिओ इथं थांबवता आता. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. धन्यवाद. असा रिझल्ट आहे, बघून घ्या. अजून पण बघा एकदम सुंदर रिझल्ट आहे. धन्यवाद.